अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचनसह वाढदिवस, किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँक्वेट हॉल, निवासासाठी डिलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल। विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 29। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमध्ये हाहाकार उडाला। रोहित पवार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांना दिला आधार। बळीराजाचे डोळ्यात अश्रू पुसले। खचू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला। अतिवृष्टीमुळे व पुरामुळे कर्जत व जामखेड तालुक्यामध्ये कोट्यवधींचे रुपयांचे नुकसान बळीराजाचे झाले आहे। शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे आणि जमिनीचे प्रचंड नुकसान झाले आहे। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले। पुराच्या पाण्यामध्ये नागरिक अडकून पडले। विशेष पथक बोलवून पुराच्या पाण्यामधून नागरिकांना बाहेर काढावे लागले। शेती पिके फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। आमदार रोहित पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत। जामखेड तालुक्यातील कवडगाव, चोंडी आणि आगी या गावांमध्ये जाऊन त्यांनी अतिवृष्टीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांना दिलासा दिला आणि अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या। यावेळी स्थानिक पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते। त्यांनी कधी पायी जाऊन, कधी दुचाकीवर जाऊन, कधी ट्रॅक्टरमधून अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसानाची बांधावर जाऊन पाहणी केली। साइड मोकळा आला ना? हो, साइड नाही, हा नाही येऊ जास्त. त्याच्या खालचा जो आहे ना, तोंडीचं कमी आहे. हां, दिगीचा कमी, जवळ याचा बंधारा. तिकडं जास्त. तिकडं दादा ते शेतकऱ्याचं असं की वाहून बी गेलं, नुकसान होऊन जाईल. लई लांब पलीकडून लांब आलं. हा ही पण टीका करा समजा नाही पाणी नाही अशी परिस्थिती आम्हाला नको. करून द्या आम्हाला. हे सगळं आता मुरमाली आणि काळ्या मातीने भरावं लागतं. हा उत्पन्न होतं याच्यात.
करणार तुम्ही किती येऊन करा पावसाचं प्रमाण खूप झालेलं आहे, शेतकऱ्यांचे पिकं वाया गेलेले, त्या संदर्भात तुम्ही पीक पाणी आणि पुराची पाहणी केलेली, तर त्या संदर्भात काय तुम्ही कर्जत, जामखेड बरोबर अहिल्यानगरमध्ये असणारे अनेक तालुके, शेजारचा बीडचा जिल्हा, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर मराठवाडा, खानदेश, विदर्भ, काय पश्चिम महाराष्ट्रातला भाग गेल्या 3 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाऊस झालेला आहे. सरसकट तिथं पंचनामे होणं हे अपेक्षित आहे. आमची ती मागणी आहे, शेतकऱ्याची ती मागणी आहे. नांदेडमध्ये काही महिन्यांपूर्वी जी काय अतिवृष्टी झाली त्याच्याबद्दल त्यांनी निधी दिला असं आपल्याला बघायला मिळतं. किती निधी दिला अख्ख्या नांदेड जिल्ह्यासाठी? 7 लाख शेतकऱ्यासाठी 500 कोटी रुपये दिले. म्हणजे कुठले निकष वापरले? इलेक्शन नंतरचे निकष वापरले. आमचं म्हणणं इलेक्शन आधीचे निकष वापरा. त्याच्यामध्ये समजा जिरायत बाग असेल तर 13,500 रुपये, बागायत असेल तर 22,000 रुपये. पण आत्ताचे जे निकष आहेत, जे इलेक्शन झालं म्हणजे मतं मिळवल्यानंतरचे निकष जे आहेत, जे बदलले, त्याच्यामध्ये कुठेतरी 8,000 रुपये हे जिरायत भागासाठी आणि 13,000 का 15,000 रुपये हे बागायती भागासाठी. आणि याच्या पद्धतीनेच नांदेडचं तिथं नियोजन, जे काय आर्थिक नियोजन आहे बजेटचं, ते तिथं केलेलं आहे. जर तिथं 550 कोटी आत्ता हे नवीन निकषाप्रमाणे देतात, तेच जुन्या निकषाप्रमाणे दिलं असतं तर तिथं 950 कोटी रुपये मिळाले असते, 550 कोटी नाही, अतिरिक्त मिळालं. जसं त्या नांदेड जिल्ह्याचा प्रश्न आहे तसंच आमच्या या जिल्ह्यांच्या मागण्यात 50,000 पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे. आणि हे जे 4 ट्रिगर जे विमा कंपनीने काढून टाकलेत आणि सरकारने त्याला पाठिंबा दिला आहे, ते परत ट्रिगर आणा. आणि जर विमा कंपनी त्या बाबतीत मदत करणार नसेल तर आमची पूर्णपणे मागणी आहे की जसं विमा कंपनीने मदत केली असती तशी मदत सरकारने वेगळी द्यावी. म्हणजे नांदेड जिल्ह्याचं बोलायचं झालं तर त्याला 900 कोटी रुपये हे सरकारी मदतीने जुन्या GR पद्धतीने मिळालं असतं आणि 1,500 कोटी हे विम्याचे मिळाले असते. म्हणजे टोटल तिथं असणाऱ्या 7 लाख शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले असते? तर कुठेतरी 2,600 कोटी मिळाले असते, जे आज 500 कोटीवर त्यांना समाधान मानावं लागतंय. तसंच अहिल्यानगर आहे, तसंच आमचा मतदारसंघ आहे, तसंच महाराष्ट्र आहे. त्यामुळे उगाच जाहिरातीवर नटवरलान बनण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा लोकनेता बना, लोकांच्या अडचणी समजून खऱ्या अर्थाने त्या अडचणी सोडा, असं या नेत्यांना त्या ठिकाणी आमचं मागणी आहे. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.